Okay, now today we have to see relationship between line quantity and phase quantity in delta connection. आता बघा आपल्याला ह्या डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन क्वांटिटी आणि फेज क्वांटिटी यामध्ये बघायचं आहे. तर बघा याच्यामध्ये सपोज 3 कॉइल्स घेतल्या आपण. वन कॉईल दॅट इज पॉईंट ए, सेकंड कॉईलचा पॉईंट बी आणि ही थर्ड कॉईल दॅट इज सी. तर अशा पद्धतीने ह्या 3 कॉईल आहे, म्हणजे या 3 कॉईल म्हणजे 3 फेजेस आहे. या इथं हे लाईन कंडक्टर आहे, हा एक कंडक्टर आहे, याला आपण आर कंडक्टर म्हटलं. त्याचप्रमाणे हा वाय कंडक्टर आहे, त्याचप्रमाणे हा बी कंडक्टर आहे. आता ह्या लाईन कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट असणार आहे आय आर वाय, बी कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट आय वाय बी, आणि सॉरी वायमधून फ्लो होणारा करंट आहे आय वाय बी, आणि बी कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट आहे आय वाय आय बी आर. अशा पद्धतीने हे जे 3 फेजेस आहे किंवा या 3 कॉइल्स आहे हे आपण डेल्टा फॉर्ममध्ये यूज केलेलं आहे. मग आता आपल्याला एक एक यामध्ये बघायचं. सर्वात पहिल्यांदा बघायचे आपल्याला ते म्हणजे लाईन व्होल्टेज. तर लाईन व्होल्टेज म्हणजे काय? तर बघा या इथं आपल्याला 2 लाईन्स आहे, सपोज एक आर आणि बी. तर आर आणि बी यांच्या ह्या 2 लाईनमधलं किंवा ही जी कॉईल आहे ह्या कॉईलच्या ॲक्रॉसचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे हे किंवा हे जे व्होल्टेज आहे यालाच आपण काय म्हणणार आहे, दिस इज द लाईन व्होल्टेज. मग आता बघा ही जी कॉईल आहे ह्या कॉईलच्या ॲक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे रेड आणि वाय यामधलं आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, व्ही आर वाय. त्याचप्रमाणे इथं वाय आणि बी यामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याला आपण म्हणणार आहे व्ही वाय बी. त्याचप्रमाणे रेड आणि ब्लॅक याच्यामधलं जे बी याच्यामधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते म्हणणार आहे आपण व्ही आर बी. तर याला आपण काय म्हणणार आहे, लाईन व्होल्टेज म्हणणार आहे. त्याचप्रमाणे आपण पुढचा बघणार आहे फेज व्होल्टेज. आता फेज व्होल्टेज याचा अर्थ काय? फेज व्होल्टेज मीन्स व्होल्टेज इंड्यूस इन अ कॉईल किंवा व्होल्टेज इंड्यूस इन अ कंडक्टर. शक्यतो आपण इथं कॉईल म्हणू की सपोज या कॉईलमध्ये जे इंड्यूस व्होल्टेज होतं याला आपण काय म्हणणार आहे, फेज व्होल्टेज म्हणणार आहे. मग या इथं फेज व्होल्टेज आहे व्ही वाय, त्याचप्रमाणे इथलं फेज व्होल्टेज आहे व्ही बी, आणि इथलं फेज व्होल्टेज आहे व्ही आर. त्याचप्रमाणे पुढचा जो पॉईंट आहे तो आहे लाईन करंट. लाईन करंट आपण कशाने इंडिकेट करतो, आय एल. आता लाईन करंट म्हणजे काय? द करंट फ्लोविंग थ्रू द कंडक्टर इन अ डेल्टा कनेक्शन इज कॉल्ड ॲज अ लाईन कंडक्टर. सपोज बघा या इथून हा करंट फ्लो झालेला आहे, बरोबर आहे, आणि या इथे हा बाहेर पडलेला आहे. तर याच्यामधला हा जो करंट आहे आय आर वाय, त्याचप्रमाणे आय वाय बी, बघा या इथं आय वाय बी, त्याचप्रमाणे या इथं आय बी आर, तर यांना आपण काय म्हणणार आहे, लाईन करंट म्हणणार आहे. नेक्स्ट आहे बघा फेज करंट. आता फेज करंट म्हणजे काय? द करंट पासिंग थ्रू द कॉईल. या कॉईलमधून जेव्हा जो करंट पास होतो त्याला आपण काय म्हणणार आहे, फेज करंट. याच्यामध्ये इथं आय वाय दिस इज द फेज करंट, नंतर हा आय आर हा फेज करंट, अँड आय बी हे काय आहे, फेज करंट आहे. अशा पद्धतीने याचं थोडंसं इंडिकेशन आपण या इथे करायचे, त्याच्या डेफिनेशन वगैरे आपण राईट करायचे जे मागच्या व्हिडिओला झालेले आहे. आता आपल्याला फॉर व्होल्टेजच्या बाबतीत बोलूया. यामध्ये आपल्याला असं दिसतं डेल्टा कनेक्शनमध्ये की फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज हे सेम असतं. आता हे कशा पद्धतीने सेम असतं त्याबद्दल आपण माहिती मिळूया. सपोज हा एक कॉईल आहे. ह्या कॉईलच्या ॲक्रॉसमध्ये बघा सपोज ए आणि बी हे 2 पॉईंट आहे. तर जे पोटेन्शियल डिफरन्स हे आर आणि वाय यांच्या ॲक्रॉस असणारे तेच पोटेन्शियल डिफरन्स हे कोणत्या कॉईलच्या ॲक्रॉस असणार आहे, व्ही वाय. त्यामुळे व्ही वाय इज इक्वल टू आपण काय म्हणणार आहे, व्ही आर वाय. बघा आपल्याला काय म्हणता येईल, इथं असं म्हणता येईल की व्ही वाय इज इक्वल टू व्ही आर वाय. बट व्हॉट इज व्ही वाय? व्ही वाय इज अ फेज व्होल्टेज, सो व्ही पी एच, आणि व्ही आर वाय इज अ लाईन व्होल्टेज. म्हणजेच फेज व्होल्टेज इज इक्वल टू लाईन व्होल्टेज. आता आपल्याला किर्चॉफ करंट लॉ यूज करायचा आहे. आता किर्चॉफ करंट लॉ कोणासाठी यूज करायचा आहे, ॲट पॉईंट ए. किर्चॉफ करंट लॉ आपल्याला माहिती आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट अ पॉईंट नोड इज 0. नोड पॉईंटला किर्चॉफ करंट काय असतो, 0 असतो. आता नीट बघा,
आपण काय केलं, ही जी डायग्राम होती त्याला नेमिंग केलं, याला ए बी आणि सी. आता ए पॉईंटला कोणते करंट येत आहे बघा, हा एक IRY हा एक करंट येतो आहे, बरोबर आहे. नंतर दुसरा एक करंट येतो आहे IR. हे दोन करंट येतात ते, आणि इथून IY हा करंट काय करतो आहे, निघून जातं, आउट होतं आहे. मग आता आपण लिहिताना कसं लिहिणार बघा, फॉर पॉईंट ए. बघा फॉर पॉईंट एला आपण कसं राईट करणार आहे, तर जे करंट इनपुट आहे म्हणजे इन येतात ते, तर IRY प्लस IR हे आपण लेफ्ट साईडला गेले, आणि जो करंट आऊट झाला तो आपण IY हा त्या बाजूला लिहिला. मग याच्यामध्ये काय होणार, हा IR तिकडे जाणार आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळालं, तर IRY इज इक्वल टू IY मायनस IR. थोडक्यात असं करायचं, IY मायनस IR. नेक्स्ट बघूया आपण फॉर पॉईंट बी. आता इथे बघा पॉईंट बी आहे, पॉईंट बीला कोणकोणते करंट येत आहे बघा, या इथून हा करंट येतो IY, हा एक करंट येतो आहे कॉईलचा करंट, आणि हा एक करंट येतो आहे बघा IYB, बरोबर. हे दोन करंट येतात, आणि हा IB करंट इथून काय होतं, निघून जातो. जे करंट येतात ते लेफ्ट साईडला आपल्याला राईट करायचे. मग आता इथं काय लिहिणार आहे बघा, फॉर पॉईंट बीसाठी या इथं आपण बघणार आहोत. सो IYB प्लस IY ही इनकमिंग करंट आहे, इक्वल टू IB. सो IYB इज इक्वल टू IB मायनस IY, IB मायनस IY. त्याचप्रमाणे पॉईंट सी जर आपण कन्सिडर केला, तर IBR याचं काय येणार आहे, IR मायनस IB. कोणासाठी येणार आहे, तर पॉईंट सीसाठी येणार आहे. आता आपल्याला काय करायची, याची फेज डायग्राम तयार करायची. फेज डायग्राम कशा पद्धतीने करायची ती नीट लक्षात घ्या. फेज डायग्राम करण्यासाठी आपण पट्टीचा वापर करायचा. या इथं सर्वात पहिल्यांदा आपण या इथे एक कन्सिडर केला, याला आपण IR म्हटलं. नंतर या इथं 120 डिग्रीचा अँगल घ्यायचा, आणि हा दुसरा एक रे काढायचा, याला आपण IY म्हटलं. त्याचप्रमाणे याला 120 डिग्रीचा अँगल घ्या, आणि पुन्हा हा एक रे कन्सिडर करा. तुम्ही सगळं हे पट्टीच्या सहाय्याने करायचं, आणि याला आपण काय म्हटलं, IB. आधी हे काढून घ्यायचे, नंतर यांचे निगेटिव्ह घ्यायचे. निगेटिव्ह घेताना डॉटेड लाईनने काढायचे. तर बघा डॉटेड लाईनने आपण या पद्धतीने असं हे घेणार आहे. तर हा IR आहे, तर इथं हा येणार आहे मायनस IR, याचा इथे निगेटिव्ह येणार आहे, ह्या इथे येणार आहे हा मायनस IB, आणि IY याचा हा इथे निगेटिव्ह येणार आहे बघा, हा मायनस IY, बरोबर. तर आपलं पहिलं इक्वेशन काय होतं, पहिलं इक्वेशन आपलं असं होतं बघा, या इथं लिहितो मी लागलंच तर, IRY बघा, IRY इज इक्वल टू IY मायनस IR. बघा IY मायनस IR. मग आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर इथं बघा, या इथं आपला IY आलेला आहे, या इथं, आणि या इथं आपला हा काय आलेला आहे, मायनस IR आलेला आहे, IY मायनस IR, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं, आपण काय करायचं, पट्टी घ्यायची. हे बघा इथं IY आहे, या IYला पॅरलल इथं IRला अशी एक लाईन काढायची. पट्टी घ्या, बरोबर या इथं अशी एक पॅरलल लाईन काढा, बरोबर आहे. नंतर ही एक लाईन आहे बघा, या लाईनला एक अशी पॅरलल लाईन घ्या, बरोबर. पट्टी घ्या, आणि पट्टीच्या सहाय्याने याशी एक लाईन पॅरलल काढा. बघा ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांना इथं इंटरसेक्ट झाल्या. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या तिथून ओरिजिनला जॉईन करा, बरोबर आहे. हा जो पॉईंट येणार आहे, ह्या पॉईंटला म्हणायचं IRY. बघा ह्या पॉईंटला काय म्हणायचं, IRY. नंतर सेकंड पॉईंट जो होता आपला, बघा या इथं IRY झाला आपला. सेकंड पॉईंट आहे आपला कोणता आहे, IYB. IYB इज इक्वल टू IB मायनस IY. आता इथं बघा IB मायनस IY कुठे दिसतो, हां या इथे दिसतोय बघा, IB मायनस IY. आता काय करणार, पुन्हा याला IB सारखी एक पॅरलल लाईन काढा. या इथं याला मायनस IY सारखी एक पॅरलल लाईन काढायची. या दोन्ही लाईन्स या इथं आपल्याला इंटरसेक्ट झाल्या, बरोबर. पट्टीच्या साहाय्याने हे एकमेकांना काय करायचं, जॉईन करायचं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं प्रत्येकामध्ये
आता बघा याच्यामध्ये हा अँगल कितीचा होता 120चा, तसं इथं याच्यामध्ये हा अँगल कितीचा होता 120चा, इथे सुद्धा याच्यामध्ये हा अँगल होता 120चा. आता झालं काय की हा अँगल झाला 60चा आणि हा अँगल कितीचा झालेला आहे 60चा झालेला आहे. म्हणजेच थोडक्यात -IR आणि किंवा IY आणि IRY यांच्यामधला हा अँगल हा 30चा आहे, पण तो IY आणि -IR यांच्यामधला हा अँगल कितीचा आहे 60चा आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे IBR हा काय होणार आहे तर IBR हा होणार आहे IR - IB. मग कुठे इथे इथे बघा IR - IB. मग इथं हा IB आहे, याला अशी एक पॅरलल लाईन काढा या पद्धतीने. नंतर या इथं हा IR आहे बरोबर पट्टीच्या साहाय्याने, इथे एक याला पॅरलल लाईन काढा या पद्धतीने आणि या इथं याला काय करा जॉईन करा, व्यवस्थित पट्टीच्या साहाय्याने करा, मी अंदाजे काढतोय. तर हा आपला येणार आहे IBR, नंतर हा IB - IY म्हणजे हा येणार आहे IBY. तर अशा पद्धतीने ही फेजर डायग्राम व्यवस्थित पद्धतीने आपण काढायची. आता आपण याच्यामधलं जे फर्स्ट इक्वेशन आहे IRY = IY - IR याबद्दल बघणार आहे. बघा हा पॉईंट आहे आपला IRY. तर इथं ह्या दोन वेक्टरची ॲडिशन घेतलेली, याची आपल्याला काय काढायची मॅग्निट्यूड काढायची. लक्षात घ्या काय काढायचे मॅग्निट्यूड काढायचे. तर मॅग्निट्यूड काढण्यासाठी आपल्या रिझल्टंटचा आपल्याला वेक्टर ॲडिशनमध्ये फॉर्म्युला बघा R = √A² + B² + 2AB cos θ. तर इथं R म्हणजेच आपल्याला काय घ्यायचं आहे या इक्वेशनमधला IRY, Rची व्हॅल्यू IRY. ए म्हणजे या इथं बघा आपण डायग्राम जर बघितली, ए म्हणजे काय घ्यायचा IY आणि बी काय घ्यायचा -IR नाही, मॅग्निट्यूड म्हणून तो काय घ्यायचा +IR. आणि ह्या दोघांमधला हा जो अँगल आहे -IR आणि IY यामधला किती आहे 60 डिग्री, म्हणजे θ = काय येणार आहे 60 डिग्री येणार आहे. मग आता इथे आपल्याला काय करायचं, या फॉर्म्युलामध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या. मग आपण व्हॅल्यूज पुट करूया बघा. सो आरच्या ठिकाणी IRY, एच्या ठिकाणी A² म्हणजेच IY², IR² + 2IYIR cos 60. परंतु IRY, IYB, IBR हे यांना आपण लोड करंट म्हणतो, IR, IY, IB याला आपण फेज करंट म्हणतो. आणि म्हणून IRYच्या जे IL म्हणजे लोड करंट = IY म्हणजे फेज करंट, IPH², परत इथं IPH², इथं 2 IPH × IPH म्हणून IPH² आणि cos 60ची व्हॅल्यू 1. हा 2 कॅन्सल झाला. IPH² 3 टाइम्स आहे म्हणून इथं काय येणार √3 IPH². याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर IL = √3 × IPH. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की लाईन करंट दिस लाईन करंट = √3 × फेज करंट. तर डेल्टा कनेक्शनमध्ये बघा की लाईन करंट = √3 × फेज करंट, आणि स्टार कनेक्शनमध्ये बघा लाईन व्होल्टेज √3 × फेज व्होल्टेज, हे आपल्याला रिलेशन मिळतं. बाकी पॉवरच्या बाबतीत जर बघाल तर दोघांमध्ये पॉवर मात्र काय मिळते सेम मिळते. सो 3 फेजमधली जी पॉवर आहे ती √3 × VL × IL cos φ आणि कशामध्ये मिळते वॉट्समध्ये मिळते. तर एक्झामच्या वेळेस हे जे 2 डेरिवेशन आहे हे विचारले जातात, तर याची चांगल्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करायची. याच्यावर आधारित उदाहरणं ते पण आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.